सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यातलं प्रकरण 6वं आपलं सुरू झालं आहे आणि त्याच्या पुढे मी वाचते आहे आता. राजवाड्यातही अनेक रोग असतातच ना. एखादे वेळे वाटे की कारागारात आपण आजारी पडलो म्हणून आपल्याच कारागाराचा विशिष्ट त्रास होतो आणि बाहेर असतो तर बरे असे वाटते. पण कारागारावरच सर्व दोष लादणं अन्याय आहे. बाहेर तरी काय, जे बाहेर आहेत ते काय या रोगांनी आजारी पडत नाहीत की काय? मलेरिया, आमांश आणि क्षय यांना राजवाड्यातूनही मज्जाव नसतो. प्लेगच्या साथी, इन्फ्लुएन्झाचा भडीमार सुरू होतो तेव्हा मुंबईसारख्या नाटकगृहांनी आणि विलासांनी आणि विद्युत दीपांनी झगझगलेल्या नगरातूनही घरोघर मरणाचे कण्हे ऐकू येत नाही का? एकेका घरात 4-4 मरणाची अंथरुणे पसरलेली नसतात का? मग आपण कारागारात आहोत या भावनेने जी एक दुःखाला तीव्रता प्राप्त होते ती बहुतांशी निरर्थक आहे. कारण बाहेरही ही दुःखे भोगावीच लागतात. अशा ज्या शेकडो झोपड्या आहेत, अशी शेकडो गावे आहेत की जेथे हजारो दीन दरिद्री ह्याच आजारांनी तळमळत पडले असता तुला कारागारात जो डॉक्टर, जी शुश्रूषा आणि जी औषधे मिळत आहेत त्यांचा लवलेशही लाभ त्यांना मिळत नाही. तुझ्या कारागारातील त्या परतंत्र दुर्दशेहूनही त्यांची ती स्वतंत्रतेची दुर्दशा अधिक असह्य आहे. मग आजाराचे दुःख तेवढे सोस. कारागारात आहे म्हणून मी आजारी पडलो असे कुथत त्या आजाराचे दुःख कारागाराच्या कल्पनेने अधिक दुस्सह करू नकोस. कारागारात नसतो तर किती चांगले झाले असते ही तुझी हुरहुर इतर दृष्टींनी खरी असली तरी आजारीपणाच्या विषयात ती इतकी खरी नाही. कारण आजार आणि त्यांचा सेनापती मृत्यू हा कारागारात वरचेवर भेटतो हे जरी खरं असलं तरी बाहेर अगदी भेटतच नसतो असं नाही. कारागारीय जीवन बाहेरच्या जीवनातून फारसे अधिक निरर्थकही नाही, कंटाळवाणेही नाही, शिळेही नाही, एकसारखेही नाही हे तत्वतः झालं. व्यवहारात पाहिलं तर जर बाहेरच्या स्वातंत्र्याधिक राष्ट्रीय चळवळी किंवा वैयक्तिक जीवनातील भातुकली सार्थ आणि गंभीर असतील तर हे कारागारीय जीवनही अगदी तसं नाहीच असं नाही. त्या राष्ट्रस्वातंत्र्याच्या महान ध्येयासाठीच हे कारागार, हा बंदिवास, ही तपस्या तू आणि तुझे हे महतपी आचरित आहेत. या ध्येयाच्या गांभीर्याचे तेज परावर्तित होत असल्याने तुझ्या कारागारीय जीवनातील लहान सहान गोष्टीही बाहेरील मोठमोठ्या जीवन घटकांप्रमाणेच तेजस्वी आणि आदरणीय आणि महत्त्वाच्या भासणाऱ्या आहेत. रशियाच्या झारच्या किंवा एखाद्या राजपुतींच्या विलासी आणि राज्यव्यापी उलाढाली लोक जितक्या उत्सुकतेने वाचतात त्याहून अधिक उत्सुकतेने आणि पूज्यबुद्धीने रशियातील एखाद्या अलेक्झांडरला मारून सायबेरियात सडत पडलेल्या क्रांतिकारकांच्या वैयक्तिक आणि लहान सहान हालचाली केव्हा केव्हा वाचल्या जातात. राजवाड्यावर केंद्रित झालेले नसते इतके एकाग्रतेने सार्वजनिक लक्ष केव्हा केव्हा निर्वासितांच्या झोपडीवर किंवा दंडितांच्या कारागारीय अंधार कोठडीवर विद्ध झालेले असते. आणि नसते तेव्हा देखील राष्ट्रीय उषःकाल यावयास त्या अंधार कोठडीतील अंधाराचा घटिका मोजीत बसणे अत्यंत आवश्यक असते आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे असते. मग कारागारातील जीवन केवळ कारागारीय म्हणूनच बाह्य आणि स्वतंत्र जीवनाहून हीनतर किंवा व्यर्थंतर का वाटावे? स्वतंत्र जीवन? वेड्या मना, या कारागाराच्या भिंतीबाहेर का स्वातंत्र्य आहे? या दगडी भिंतींपलीकडे सृष्टीनियमांच्या भिंती आहेत. मनाला इच्छेच्या क्षितिजाच्या भिंती आहेत. ह्या कारागाराच्या भिंतींनी तू जितका बद्ध झाला आहेस तितकेच ते बाहेरचे तुला स्वतंत्र वाटणारे लोकही बद्ध झाले आहेत. थोडक्यात म्हणजे जे कारागारात तेच बाहेर हे प्रमाण अधिक उणे असेल पण प्रकार एकच. आणि करमणूक ही काय करमणूक? या पहा, या पुस्तकांच्या 2 पृष्ठात मुंग्यांनी आपली राजधानी बांधली आहे. आजाराची जी गोष्ट तीच कंटाळ्याची. कारागारात जीवन एकसारखं आणि निरर्थक वाटतं पण तत्वतः पाहता बाहेर तरी काय आहे? तू बंदी आहेस. पण हा बंदीपाल आणि हा पर्यवेक्षक तर बंदी नाही ना. पण काय फरक आहे? तेही प्रत्ययी उठतात, कार्यालयात बसतात, तेच ते लिहितात, खातात, निसतात, पुन्हा उठतात, पुन्हा निसतात
त्यांचेही जीवन कोणचे मोठे सार्थकत्व पावते आहे. लग्न झाली, मुले झाली, पेन्शन मिळालं, हे सार्थक? लहान मुलंही भातुकलीच हे सर्व प्रकार खेळतातच. पण त्या पोरखेळाहून या संसाराचा काहीतरी अधिक अर्थ तुझ्या कारागिरी अन्वयाने दृष्टीने लागतो का? तत्वतः दोन्ही खटाटोप व्यर्थ आहे. कारण आईबापांच्या कडेवर वाढावं, मग त्यास स्मशानात पोचवून मुलाबाळास कडेवर वाढवावं आणि मग आपण स्मशानास पोचावे कशासाठी? काय मिळते या सर्व खटाटोपात? हे चक्रही एकसारखे आणि कंटाळवाणीच नाही का? आचार्यांनी विचारलेला प्रश्न ततः किम हा तुझ्या कारागिरीय परवश चळवळीस जितका लागू आहे तितकाच तो बाहेरच्या महायुद्धाच्या चळवळीसही लागू नाही का? या फ्रान्स आणि जर्मनीने कितीदा हेच युद्धाचे पोरखेळ केलेले आहेत. फ्रँक लोकांची गॉलवर स्वारी झाली तेव्हापासून आजपर्यंत आज फ्रान्सने विजय मानावा की उद्या जर्मनी पुढे नाक घासून काळा सुतकी वेश धारण करावा. आज नेपोलियन पाहिला की उद्या नेपोलियन तिसरा, बाजीराव पहिला की उद्या बाजीराव दुसरा. यात या एकसारखेपणात, या चूलबोळक्यांच्या मांडामांडीत आणि मोडामोडीत हा उभा संसार कोणता अर्थ साधित आहे? जिकडे तिकडे ते एकसारखे, पण कंटाळा, निरर्थकता तत्वतः कारागृहाचे कोठडीच्या दारावर नव्हे तर संसारातील प्रत्येक राजवाड्यांवर, ताजमहालावर, पर्वतावर आणि समुद्रावर हीच पाठी टांगलेली असते की ततः किम. मग कारागारात आहेस म्हणून विशेष वाईट का वाटून घेतोस? ते जे कारागारात तेच हिंदुस्तान स्वतंत्र झाले तरी. बातमी बातमी, या बातमीच्या लालसेची ती स्थिती. कारागारात बातमी मिळत नाही आणि बाहेर मिळते म्हणून कारागार असह्य वाटते. हे पहा, कोणत्याही बातमीने अंतिम समाधान होणार आहे का? अगदी हिंदुस्तान स्वतंत्र झाले तरी म्हणा चिरकालिक अशी काहीतरी शाश्वती मानता येईल का? हिंदुस्तान आज स्वतंत्र झालं, पुन्हा वैभवाने शिथिल झालं, पुन्हा परतंत्र झालं. तो इतिहास पहा. या पिढीने स्वातंत्र्यार्थ लढावे, पुढील पिढीने ते भोगावे, तिसरीने ते गमवावे, पुन्हा सहावे लढावे, मरावे, भोगावे, गमवावे. प्रत्येक राष्ट्राचा, प्रत्येक राजकुलाचा, प्रत्येक समाजाचा उभा इतिहास. सर्व बातम्या या 3-4 वाक्यात भरलेल्या आहेत. एवढ्या एकदा ऐकल्या की पुन्हा बातमी म्हणून उरत नाही. छे, राष्ट्रांची नव्हे तर उभ्या विश्वाची देखील नवी बातमी म्हणून येणं नाही. कारण सर्व उलाढालीतील अगदी निर्णायक, अगदी शेवटची प्रलय ही विश्वाची पहिली बातमी. ती आता शिळी झाली आहे. आता जी अगदी ताजी बातमी म्हणून ऐकून येणार तो प्रलय. बस, प्रभव ते प्रलय, यात सर्व बातम्या आल्या आणि त्या दोन्ही तुला कळल्या आहेत. मग कारागारामध्ये बातमी नाही म्हणून विशिष्ट दुःख का मानतोस? नुसत्या पोरखेळाच्या बातम्या, भातुकलीच्या बातम्या होऊन तत्त्वज्ञास अधिक रंजनार्ह कशा वाटणार? या क्षणिक आणि उत्पत्ती, लय, अभाव, प्रलय, जन्म, मृत्यू या लंबकामध्ये कुठेतरी हेलकावा खाणाऱ्या बातम्या आलेल्याच आहेत. त्या इतक्या क्षणिक आहेत की त्यातील कोणतीही बातमी शेवटची म्हणून म्हणता न आल्याने ही बातम्यांची तृष्णा कधीही शमणार नाही. मग तू कारागारात बस किंवा जगात अगदी वाऱ्यासारखा मोकळा सुट. गेल्या महिन्याच्या बातमीसाठी कारागारात चुटपुट लागते तर गेल्या तासाच्या बातमींविषयी अमेरिकेत चुटपुट लागते. कारण तिकडे प्रतिप्रहरी नवे पत्र निघते. म्हणून गेल्या प्रहराची बातमी शिळी वाटून ताज्या प्रहराची बातमी मिळण्यासाठी मन लोलूप आणि व्यवसायातील बाजारभावामुळे चिंतातूर होते. उद्या पृथ्वीवरील सर्व बातम्या क्षणोक्षणी कळू लागल्या तर मनुष्य मंगळावरील बातमी ऐकण्यासाठी असाच चुटपुट करीत बसेल की तू जसा या कारागारात हिंदुस्थानातील बातमी ऐकण्यासाठी बसला आहेस. तेव्हा तत्वतः पाहिलं तर कारागारातील तुझं जीवन बाहेर जे स्वतंत्रपणे फिरत आहेत त्यांच्या जीवनाहून अगदीच व्यर्थ नाही. ती पहा, मुंग्यांची नगरी लोकसंख्येने अगदी पाटलीपुत्रात नव्हती इतकी ती गजबजली आहे. ती अंडी, ती त्यांची राणी, ती त्यांची राजकन्या, त्या त्यांच्या लढाऊ मुंग्या म्हणजे खडे क्षत्रिय सैन्य पहा. मुंग्यातही चातुर्वर्ण्य सुप्रतिष्ठित आहे. श्रमविभाग आहे. ते पलीकडे आकाशात
तुझ्या डोळ्यांपुढे तरंगत फिरणारे तिळाहून दसपट सूक्ष्मतर असणाऱ्या घुंगरुटांचे राष्ट्र पहा. थवाच्या थवा जीव लोकांच्या फिरत्या अवस्थेतील राष्ट्राप्रमाणे एकत्रित उडत प्रवास करीत चालला आहे पहा. आणि त्या घुंगरुटास यत्कश्चित लेखू नकोस. एवढा तू मनुष्य, पण तुला पंख नाहीत. पण त्या तिळाच्या 10व्या तुकड्या एवढ्या त्या घुंगरटास बघ. ते पंख, त्यातील स्नायू किती सूक्ष्म असतील, पण किती कार्यक्षम. ते ईश्वरी कौशल्य निरीक्षण कर. ती काय करमणूक नाही. मोठमोठे शास्त्रज्ञ केवळ कृमिकीटकांचे वा पशुपक्ष्यांचे जीवनक्रमांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्याचे आयुष्य एखाद्या वारुळापुढे वा मधाचे पोळ्यापुढे बसून काढतात. ते जर निरर्थक तुच्छ नसेल तर तुझे तरी आयुष्य या कारागारात निरर्थक जाते आहे म्हणून का म्हणावं. किंवा ही करमणूक पहा. ही मांजरे प्रत्यही उत्तर रात्री आपली प्रीतिगीते गात फिरतात. इतक्यात एखादा प्रतिस्पर्धी येऊन त्या रतिगीतांचे पर्यवसान रणगीतात होऊन भयंकर रण माजते. का? उपहासास्पद वाटते हे सारे. पण मग रामायण तरी काय आहे. या 2 मांजरांसारखीच 2 मनुष्ये कामात उरतेत प्रतिस्पर्धी झाली आणि त्यांचं भांडण जुंपलं. ही मांजरे नखांनी ओरबडतात आणि तोंडानी भयानक गर्जना करतात. ते भाला, तलवार, त्रिशूळ घेऊन बोचकरीत होते आणि दुदुंबीच्या तोंडानी गर्जना करीत होते. बाकी मनोविकारांचे तीव्रत्व आणि गंभीरत्व आणि व्याकुलत्व उभय पक्षी समान होते. मांजरास या बोक्यांची लढाई आम्हास रामरावणांची वाटली तितकीच महत्त्वाची वाटत असणार हे उघड आहे. विकासवादाच्या भाषेत बोलावयाचं म्हणजे हे मार्जारायणच विकास घेत घेत रामायणात परिणमित झालेलं आहे. विकासवादाची गोष्टच निघाली म्हणून हेही पहा. जीवनकलह हे विकासाचे जसे विघटक साधन आहे तसे अपत्य संगोपन हे संघटक साधन म्हणून विकासशास्त्रज्ञ मानतात. जीवनकलहाचे तत्वानुरूप मेरीचे किंवा यशोदेचे मातृप्रेम हा त्या गृहपालित मादीच्या प्रेमाचा विकास आहे. ते पहा. कारागारीय डॉक्टरचे अंगण आणि त्यात आपल्या 10-12 पिलास मागे पुढे घेऊन खेळवीत आणि मधूनच त्यास काकू चिकूचे मंजूळ पाळणे म्हणत चाललेली ती कोंबडी पहा. त्या घारीच्या झेपेपासून कसं आपलं पिल्लू वाचवते. पुतनेच्या झेपेसरशी यशोदा कळवळली नसेल तसा त्या घारीची झेप आपल्या पिलांवर पडतात तिचा जीव कासावीस झाला. पहा ते सृष्टीचं कौतुक. लहान मुलांचे खेळ आणि शाळेतील चढाओढी पाहण्यास तिकीटं काढून लोक जातात. हा या लहान पिलांचा थवा. त्या त्यांच्या उड्या, ती कुलकुल कुलकुल किलकिल, ती दाणे टिपण्यातली चढाओढ आणि त्या आटापट्या तशाच मनोरंजक नव्हेत काय. त्यांच्या मनात तेच खेळाडू भाव आणि तोच आनंद उचंबळत आहे. जीवन हे जीवोजीवी समसंवेदन झालेले असते. केवळ सहानुभूतीने ते जगून पहा. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.